नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर कापसाच्या 5 टॉप वाणाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर आपण जर पहिली जर बघितलं तर राशी 659 या वाणाची आपल्याला लागवड करायची आहे. म्हणजेच योग्य वाटत असेल तर मला योग्य आहे तर मी त्या वाणाची लागवड करणार आहे. तर त्यानंतर आपण जर दुसरी जर बघितलं तर आपण धनदेव जर बघितलं तर मित्रांनो कमी कालावधीमध्ये येणार आहे. म्हणजेच कमी पाण्यामध्ये सुद्धा येते. म्हणजेच लेट येणारी जाणार नाही. म्हणजेच हलक्या जमिनीमध्ये सुद्धा येते आणि भारी जमिनीमध्ये सुद्धा येते. तर आपल्याला त्या वाणाची लागवड करायची आहे. बोंड जर बघितलं तर वजन थोडं हलका आहे मित्रांनो. तर या वाणाची सुद्धा तुम्हाला लागवड करायची असेल तर आवश्यक ते करून घेऊ शकता. त्यानंतर तर आपण तिसरी जर व्हरायटी जर बघितली तर आपण GHH 029 आपण जर बघितली तर तुम्ही लागवड केलीच असेल. जर तुम्ही जर बघितलं असेल तर याचा कालावधी 160 ते 165 दिवसाचा आहे. म्हणजेच लेट येणारी व्हरायटी आहे. म्हणजे हिला पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे पाण्याची सुविधा असेल तरच तुम्ही लावू शकता, नसेल तर मित्रांनो तुम्ही लावूच नका. म्हणजेच तिथे बोंड जर बघितलं तर बारीक होते किंवा जे फुलपाती आहे ते पूर्ण गळून जाते. तर मित्रांनो पाण्याची आवश्यकता असेल तरच लावा, नसेल तर टाळा. त्यानंतर चौथी जर बघितलं तुम्ही सुपर फॉट प्रभाची, तर मित्रांनो ते पण जबरदस्त आहे. मित्रांनो आपण लागवड केलेली होती गेल्या वर्षी. बोंड जर बघितलं तर चांगलं जबरदस्त आहे. वेचणीला सुद्धा एकदम हलका आहे. समजा म्हणजे वेचणीला सोपं जाते, समजा वजनदार आहे. तर तुम्ही याची आपण लागवड करू शकता. कमी कालावधीमध्ये येते. आणि 5वी बघितलं तर आपण जय हो मित्रांनो, जबरदस्त आहे मित्रांनो. आपण यावर्षी लागवड केली होती. तर चांगल्या समजा आपण लेट येणारे व्हरायटी आहे. म्हणजेच पाण्याची सुविधा असेल तर आपण लागवड करू शकता, नसेल तर लागवड करू नका. बारीक बोंड होते. आपल्याला अनुभव गेल्या वर्षी लागवड केलेली आहे, पण वजनदार आहे मित्रांनो. तर या 5 टॉप वाणापैकी तुम्ही मित्रांनो कोणती लागवड करणार आहात आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.